$88,000 वर्षे पूर्व लायरा क्षेत्रातील मानवांच्या वस्त्यांवर सियाकाहर साम्राज्याने भयानक हल्ले करून ती उद्ध्वस्त केली. या हल्ल्यातून वाचलेले लोक आपल्या जगाचे अभिलेख, आर्काइव्ह्ज आणि जनुक बँका घेऊन महाकाय आर्क्समध्ये बसून नवीन वस्त्यांच्या शोधात गॅलेक्सीमध्ये पसरले. 81,400 वर्षे पूर्व यातील काही आर्क सोलर प्रणालीमध्ये पोहोचले आणि त्यांनी मंगळ व गुरु यांच्या मधोमध असणाऱ्या उत्तम पर्यावरणाची सोय असलेल्या माल्डेक या 5व्या ग्रहावर वस्ती केली. तिथे त्यांना येटीसारख्या आदिम प्रजाती आढळल्या. मानवांच्या या वस्त्या पृथ्वी, मंगळ आणि शुक्र या ग्रहांवरही पसरल्या. पृथ्वीवर त्यांनी आजच्या भारत आणि गोबीच्या वाळवंटाभोवती वस्त्या केल्या, जेथे तेव्हा उष्ण हवामान होते. अंटार्क्टिकामध्ये असणाऱ्या नागा गटाच्या विरोधातून त्यांच्यात युद्ध पेटले. मानवांनी एक महाअस्त्र सुपरवेपन अंटार्क्टिकावर सोडले, ज्याच्या स्फोटामुळे पृथ्वीचा ॲक्सिस हादरला आणि तिरपा झाला. 72,000 वर्षे पूर्व माल्डेक ग्रहावर युद्ध पेटले आणि काही रहिवासी येटी प्रजातींना सोबत घेऊन पृथ्वी, मंगळ आणि शुक्रीवर पळून आले. या संघर्षात एकीकडे गॅलेक्टिक फेडरेशन ऑफ वर्ल्ड्स आणि आंतरगॅलेक्टिक महासंघ होता, तर दुसरीकडे मेत्रा आणि ओरियन ग्रे नेबू होते. हे युद्ध एका अणुबॉम्ब प्रलयात संपले, ज्यामध्ये माल्डेक ग्रह पूर्णपणे फुटून नष्ट झाला आणि मंगळाचे वातावरण नष्ट होण्यास सुरुवात झाली. मंगळावरील निर्वासित येऊन पॅसिफिक महासागरातील किंवा लेम्युरिया या महाखंडावर स्थायिक झाले. 71,900 वर्षे पूर्व दक्षिण पॅसिफिक महासागरातील लेमुरिया संस्कृती भरभराटीस आली, जी नंतर अटलांटिस संस्कृतीच्या समकालीन ठरली आणि त्यांच्यात व्यापार चालत असे. 50,000 वर्षे पूर्व ओरियन ग्रे नेबू यांनी हिमालयात गुप्त तळ स्थापन केले. याच सुमारास पृथ्वीच्या पृष्ठभागावर, विशेषतः उत्तर युरोपमध्ये अंतर्गत पृथ्वीवरील इनर अर्थ प्रदेशांच्या जिंकण्यासाठी भीषण युद्धांची मालिका पराकोटीस पोहोचली. हा काळ म्हणजेच पौराणिक कथांचा काळ, टाइम ऑफ लेजंड्स होय, ज्याचे वर्णन J.R.R. टॉल्किन यांच्या साहित्यात आढळते. परी, जिनी, ड्रॅगन आणि विविध परिकथांमधील जीव मानवांसोबत वावरत होते, पण या युद्धांमुळे त्यांना कायमचे भूगर्भातील गुप्त जगात इनर अर्थ जावे लागले आणि त्यांनी ऊर्जा भिंती, फ्रिक्वेन्सी बॅरियर्स उभारून मार्ग बंद केले. 39,000 वर्षे पूर्व नाईल नदीच्या खोऱ्यात कॅमेट प्राचीन मिस्र इजिप्त संस्कृतीचा उदय झाला. ट्युरिन पॅपिरसनुसार हा झेप टेपीचा काळ होता, ज्याची सुरुवात पडता, ज्याला आपण अँकी-इया म्हणून ओळखतो, त्याच्या राजवटीपासून झाली. या काळात गिझाचे अंडरग्राउंड कॉम्प्लेक्स आणि अबिडोज येथील ओसिरियन मंदिराची निर्मिती झाली, ज्यामध्ये स्टारगेट्स होते. 36,000 वर्षे पूर्व ताऱ्यांच्या विशिष्ट स्थितीनुसार इजिप्तमध्ये गिझाचा महास्फिंक्स, ग्रेट स्फिंक्स ऑफ गिझा हा प्रचंड स्मारकाचा पुतळा उभारण्यात आला. या स्मारकावर आणि ओसिरियन मंदिराच्या अवशेषांवर मुसळधार पावसाच्या पाण्याचे थेंबांचे व्रण आजही स्पष्ट दिसतात, जे त्या काळातील अतिवृष्टी आणि हवामान बदलाची साक्ष देतात. इजिप्तचा अधिकृत इतिहास सुरू होण्यापूर्वीच इथे एक अत्यंत प्रगत संस्कृती अस्तित्वात होती हे यावरून सिद्ध होते.